विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्सच्या पेपरमध्ये 100% आणायचे आहेत. थोडं जास्त झालं का रे बाळांनो? 100% जरा कमी करू का व्हॅल्यू सांगा? 99चं टार्गेट ठेवूया का? का ती बी लय होतंय? नको, नको. मग कितीचं टार्गेट ठेवायचंय? कितीचं टार्गेट? आता पासिंग क्रायटेरिया नाहीच आहे. बोर्डची एक्झाम असताना म्हणलं असतं, जर 35ला पास आहे, 40-45 पडले तर पास झालं. आता इथं काय क्रायटेरिया ठरवायचा सांगा बघू? पहिली गोष्ट म्हणजे टार्गेट मी मोठंच ठेवणार आहे. मला चांगले मार्क पाहिजेतच. पण प्रॉब्लेम कुठं येतोय? त्याची भीतीच वाटते. घाबरतोय आपण. जमत नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो इथे लिहिलंय फॉर्म्युला सीरीज. आता क्लिअरली लक्षात घ्या. वायवा सीरीज केमिस्ट्रीमध्ये आहे. काय कन्सेप्ट आज शिकवले मी थंबनेलवर घेतलंच नाही. मला माहिती नव्हतं एवढे होतील लेक्चर्स म्हणून. मी म्हणायचो जास्त होणार म्हणून. तेव्हा थंबनेल मला चेंज करायचं नाहीये. तुम्हाला ते लेक्चर्स बघायचे आहेत सगळे. फायदा काय होणार आहे त्याचा? मार्क्स तुमचे वाढणार आहेत. मग यानं काय फायदा होणार आहे? सांगतो, की फिजिक्समध्ये 50 प्रश्न असतात. तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. अरे 10 ते 15 प्रश्न त्यातले किती? 10 ते 15 प्रश्न त्यात असे असतात बाळांनो, एका सेकंदात उत्तर. हो, एका सेकंदात म्हणतोय मी. बघितले उत्तर आहे. बरं कॅल्क्युलेशन करावं लागलं तर त्याला जास्त वेळ लागणार नाही. मी तुम्हाला सांगतो गॅरंटीनं. तर क्लिअरली आपल्या रँकर्स कोर्समध्ये मी हे लेक्चर्स अपलोड करतोय. पण मी एक लक्षात घ्या, आज मी एक लेक्चर तुम्हाला फ्री देणार आहे तुमचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून. पण मी क्लिअरली सांगतो रँकर्स कोर्स ज्यांच्याकडे आहे ना, त्यांच्यासाठी फॉर्म्युला सीरीजमध्ये मी काय करणार आहे सांगतो, की मी अपलोड केलेले लेक्चर्स आहेत, पण जे तुम्हाला कंपल्सरी बघायचे जे ईझी आहे, जे तुमचा कॉन्फिडन्स वाढवणार आहे, ते सुद्धा मी त्या सीरीजमध्ये तुम्हाला ॲड करून देणार आहे. म्हणजे तुमचं एकच काम, वायवा सीरीज, फॉर्म्युला सीरीज. वायवा सीरीजमध्ये केमिस्ट्री होणार आहे आणि फॉर्म्युला सीरीजमध्ये फिजिक्स होणारच आहे तुमचं लक्षात घ्या. फक्त हे व्हिडिओ तुम्हाला ॲपवर बघायचे आहेत. ओके. आता मी तुम्हाला असं प्रूव्ह करून दाखवतो. लक्ष द्या. बघा मी काय सांगतोय, की हे जे सिम्बॉल आहे ना, ससेप्टिबिलिटीचं आहे. ओके. ससेप्टिबिलिटी. किती सोपं आहे. डायमॅग्नेटिकसाठी निगेटिव्ह व्हॅल्यू असते. पॅरासाठी स्मॉल आणि पॉझिटिव्ह असते आणि फेर्रोमॅग्नेटिकसाठी पॉझिटिव्ह आणि लार्ज व्हॅल्यू असते. पॉझिटिव्ह आणि लार्ज एवढ्या एका कन्सेप्ट वरती न्यूमेरिकल्स आहेत. बरं, या ससेप्टिबिलिटीमध्ये मी जर 1 ॲड केले, झाले की रिलेटिव्ह परमियाबिलिटी. ओके. रिलेटिव्ह परमियाबिलिटीला जर मी ऍब्सोल्यूट परमियाबिलिटीने मल्टिप्लाय केलं, की झाली की मला परमियाबिलिटी मिळाली लक्षात घ्या. झाले की फॉर्म्युले तयार व्हायला लागले तर बर जर मी या ससेप्टिबिलिटीला 100 मल्टिप्लाय केलं की मला पर्सेंटेज इन्क्रीज मिळणार आहे. आणि हे सगळे एमसीक्यू मी फॉर्म्युला सीरीज मध्ये ऍड केलेले आहेत. बघा 100 ने मल्टिप्लाय केलं की मिळाली पर्सेंटेज इन्क्रीज. हा ग्राफ निगेटिव्ह कोणासाठी असते? डायमॅग्नेटिक. मी तुम्हाला सांगू का अतिशय सोपे प्रश्न बघा ना. अरे 2024 ला आलेला प्रश्न आहे. निगेटिव्ह मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी कुणाची असते? तर डायमॅग्नेटिक. तुम्ही एक ऑब्झर्व्ह करा. मी तुम्हाला सांगतो जरासं थोडंसं आपण एक ऑब्झर्व्ह करूया रे बाळांनो. जरा नीट लक्ष द्या बरं का मी काय म्हणतोय ते बघा. हा क्वेश्चन जरा बघाच. नीट बघा. ऑप्शन्स बघायचे. फक्त ऑप्शन्स बघायचे. तर फक्त ऑप्शन्स बघा. ठीक आहे. आता नीट बघा. क्लिअरली थांबा. ओके. बघा ऑप्शन्स. सेम आहे, एकच क्वेश्चन आहे. 2 झालं. 2 वेळा. बघा ऑप्शन्स. 3 वेळा झालं. त्याच्यानंतर बघा ऑप्शन 4 वेळा झालाय प्रश्न रिपीट. अजून मी तुम्हाला सांगतो 4 वेळा सेमच क्वेश्चन रिपीट झालाय. मग आता करायचंय काय? तर मी तुम्हाला सांगतो, की 2 गोष्टी आहेत. अरे कुठला पण सब्जेक्ट घ्या, कुठला पण सब्जेक्ट घ्या, त्यात ईझी, मीडियम लेव्हलचे क्वेश्चन आणि एकदम टफ क्वेश्चन असतात रे. आपण इकडेच बघतोय. याच्यावर नजर टाकतोय. हे दोघं आहेत ना. मग फॉर्म्युला सीरीजमध्ये आपण पुढच्या 10 दिवसात ह्यांना टार्गेट करूया आपण. मी काय करणार आहे तुम्हाला मी आत्ता सांगतो. मी तुमच्यासाठी पेपर सोडवणार आहे केमिस्ट्रीचे. जसे केमिस्ट्रीचे मी सोडवतोयच. मी केमिस्ट्रीचा जसा वेळ मिळाला तर सोडवतोय. तुम्हाला दाखवतो रे बाळांनो. मी तुम्हाला दाखवतो. क्लिअरली लक्षात घ्या मी काय सांगतोय ते बघा आता. मी समजून सांगतोय तुम्हाला लक्ष द्या. याच्यात तुम्हाला काय दिसेल बघा, मी इथं जातोय. ओके, हिस्ट्री, माय टेस्ट हिस्ट्री. तर मी एवढे पेपर दिलेत ना, तुम्हाला ते झूम करून तुम्ही बघा बरं का. मी नीट लक्षात सांगतो. 9 मिनिटात 29 माझे प्रश्न बरोबर आले. ओके, 10 मिनिटात 20 प्रश्न बरोबर आले. अरे असं काय? थोडंसं वेगळं कारण होतं. जरा डिस्टर्बन्स होता. 15 मिनिटाचा वेळ गेला, 40 प्रश्न बरोबर आले. ओके. 6च मिनिटात 19 प्रश्न बरोबर आले. 7च मिनिटात 21 प्रश्न बरोबर आले. 7च मिनिटात 27 प्रश्न बरोबर आले. तर हे पेपर मी देऊन करतोय काय? तर ह्याचा वापर मी वायवा सीरीजसाठी करतोय. अरे हातातले मार्क जातायत कुठे मुलांचे? ते प्रश्न आपण वायवामध्ये ॲड करतोय. लेटेस्ट वायवा सीरीज अमिनो ॲसिड्स बघितली का बघा? नाहीतर बघाच. आणि सगळ्यात इम्पोर्टंट काय सांगतो फिजिक्समध्ये मग मी तुमच्यासाठी पेपर सोडवणार आहे आणि मला जो वेळ देणार आहे, तो मला फिजिक्समध्ये फक्त
फक्त 15 मिनिटं वेळ द्यायचा आहे आणि या 15 मिनिटात मला 15 क्वेश्चन शोधायचे आहेत आणि ते 15 क्वेश्चनवर मी फॉर्म्युला सिरीज करणार आहे. ओके. की हे जमू शकतंय तुम्हाला. हे प्रश्न रिपीट होतायत. मग रिपीट झालेले प्रश्न असे जर तुम्हाला मिळत असतील, तर तुम्ही वाट कुठली बघताय? तुम्हाला रँकर्स कोर्स पर्चेस करायचाच आहे. बरोबर. सर नाही फिजिक्स आणि मॅथ्स नको सॉरी केमिस्ट्री आणि मॅथ्स नकोय मला फिजिक्सच पाहिजे. तर सेपरेटली फिजिक्सची पण आपली बॅच आहे. त्याची किंमत तर खूपच कमी आहे. ॲक्चुअली तुम्ही जर अभ्यास केला तर तुमचे पेरेंट्स तुम्हाला नाही मारणार नाहीयेत लक्षात घ्या. आता माझ्या समोरच एक मुलगा बसलाय, की त्याच्याकडे दिनेश सरांचा पण कोर्स आहे. समोरच आहे. दिनेश सरांचा आहे, आर-जी असेल, सोविन सरांचा आहे, फिजिक्सवाला पण आहे. ओके. सगळ्यात इम्पोर्टंट की त्यानं अकॅडमी पण जॉइन केली होती जे आणि मला सांगा त्याच्या पालकांनी त्याला क्रॅश कोर्सला माझ्याकडे पण पाठवलंय लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे पालक तुम्हाला नाही म्हणणार नाहीत तुमच्या अभ्यासाची तयारी आहे का बघा. त्यामुळे तुम्ही ही अपॉर्च्युनिटी मिस करू नका. हे सगळ्यात इम्पोर्टंट आहे. हा व्हिडिओ तर मी तुमच्यासाठी फ्री ठेवणार आहेच. हा व्हिडिओ ऑलरेडी मी तुमच्यासाठी फ्री ठेवलेलाच आहे. ठेवलेलाच आहे. मग मला हवंय तुमच्याकडून 100% ऐका. कॉन्फिडन्स आला ना, की मी 15 मिनिटात तुमचा कॉन्फिडन्स कुठे आणायचा आहे मला? आता माझ्याकडे मुलं आहेत, की जे 15 ते 20 मिनिटं केमिस्ट्रीला देतात आणि ते 30 प्लस स्कोर करतायत. पुढचे 15 ते 20 त्या मुलाने फिजिक्सला दिलं आणि 15 प्लस प्रश्न सॉल्व्ह झाले त्यांचे. तर 40 मिनिटं म्हणजे निम्म्या वेळात आमचे 45 ते 50 प्रश्न जे सोपे आहेत ते होतायत. आणि उरलेल्या वेळात मला केमिस्ट्रीच्या टफ क्वेशनला वेळ देता येतोय. त्यातूनही 10 मिनिटात मी ते टफ क्वेशन सोडवू शकतोय. मग केमिस्ट्रीचे 20 क्वेशन 10 ते 15 मिनिटात जर मी सोडवलं, तर 20 आणि 40 आणि 15 55 60 मिनिटं जाऊ देत. माझा पेपर कव्हर होतोय आणि माझ्याकडे 30 मिनिटं वेळ शिल्लक राहतात फिजिक्ससाठी, त्याच्यात मी उरलेले टफ क्वेशन पण सॉल्व्ह करू शकतोय. अशा रीतीने मी 70 प्लस आरामात जाऊ शकतो फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये. आणि मॅथ्समध्ये मग जर 60-70 जरी मार्क पडले, 60 पडले मार्क, ओके. आणि ते 130 होतात रे आणि 130 म्हणजेच 99% लक्षात ठेवा. 130 म्हणजेच 99% मग तुम्हाला आता काय करायचंय? अरे तुम्हाला करायचंय आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड. मी तुम्हाला सांगू का? की तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड कराच लक्षात घ्या. ओके. मी तुम्हाला सांगतो लॉग इन करतोय मी तिथं सह्याद्री ट्युटोरियल्स आणि तुम्हाला वेगळ्या बॅचेस दिसतील आपल्याला. आता वेगळ्या-वेगळ्या बॅचेसमध्ये हा रँकर्स कोर्स सगळ्यात इम्पोर्टंट आहे. रँकर्स कोर्सच्या कंटेंटमध्ये मी जातोय लक्षात घ्या आणि फॉर्म्युला सीरीजमध्ये जातोय. डीप रॉगलीज फ्री व्हिडिओ आहे डीप रॉगलीजचा बघा. मॅलस लॉ फ्री आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया रॉड दिलाय मी वर्क डन मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड कुठलाही प्रश्न तुम्हाला येऊ दे फॉर्म्युले परफेक्ट घेतलेत. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी पण आहे. इक्वेशन आणि आत्ताचा जो व्हिडिओ आहे मॅग्नेटिक मटेरियल तोही तयार आहे. अपलोड करायचं तुमच्यासाठी फ्री ठेवणार आहे. बघता फॉर्म्युला सीरीजमध्ये 1, 2, 3, 4, 5 झाले. पण माझा एक बदल लक्षात तुम्ही घ्या. ही नवीन व्हिडिओ आहे. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी 11च मिनिटं आहे. 14च मिनिटं आहे. 13च मिनिटं आहे. आत्ताचा व्हिडिओ पण 15च मिनिटाचा झालाय. मला तुम्हाला तेच द्यायचंय. 15-20 मिनिटात जर सोपे प्रश्न झाले तर. हां, ठीक आहे. हे 44 मिनिटं जरा लेंदी झालं. 44 लेंदी गरजेचं होतं. अर्धवट ज्ञान नकोय म्हणून सगळं घेतलं. पण मी तुम्हाला असे कन्सेप्ट शोधून देणार आहे. 15-20 मिनिटात तो व्हिडिओ कंप्लीट होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. मग आता करायचंय का नाही तुम्ही ठरवा. ओके. ॲप डाउनलोड करा. ऑलरेडी फ्री कंटेंट आहे तर बघा. तुम्हाला नक्की आवडणार आहे. तुम्हाला साध्या मी म्हणतो डीप द्या वेळ ह्या 5च्या 5 सीरीज कंप्लीट करा. त्यातले 3 फ्री आहेत. 3 तरी कंप्लीट करा. मला माहिती आहे 3 झाल्यानंतर तुम्ही फिजिक्स बॅच घेणारच आहे माझी. रँकर्स घेतलं तर सगळ्यात बेस्ट होईल कारण टेस्ट सीरीज आहे, सगळं आहे, सगळं आहे. मग बाळांनो विचार करू नका अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.